गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे पिकं धोक्यात आली आहे। वाशिममध्ये पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। खरीपाच्या 90% पेरण्या पूर्ण झाल्या, मात्र पाऊस नसल्यानं संकट निर्माण झालंय। या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला होता आणि त्यानंतर जवळजवळ जिल्ह्यामध्ये आता 90% पेरणी या ठिकाणी पूर्ण झाली असून मात्र गेल्या 8 दिवसापासून वाशिम जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने आता या ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आल्याचं चित्र दिसून येते। मात्र ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे तो शेतकरी आता आपलं पीक वाचवण्याकरिता या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था करतोय। मात्र मोठा पाऊस पडण्याची सुद्धा आता शेतकऱ्यांना या ठिकाणी अपेक्षा लागली आहे। या संदर्भात आपल्यासोबत कामठवाडा परिसरातील शेतकरी दादा, मला सांगा कधी पेरणी केली होती आणि काय परिस्थिती सध्या? महिना होऊन गेला पेरणी केली आहे, पण हे 8 ते 10 दिवस मध्ये काही पाणी आला नाही, तर पाण्याची खूप गरज आहे। पीक हे सिंचनद्वारे चालू आहे वाचवण्याचं पीक, पण पाणी वरचा आला तर थोडं हे पाणी पण किती दिवस चालणार याची काही गॅरंटी नाही आहे। त्याच्यामुळे वरचा पाणी आला तर शेतकऱ्याला राहत मिळून जाणार आहे। नक्कीच मोठ्या पावसाची अपेक्षा आता या ठिकाणचा शेतकरी करताना दिसून येते। विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।